हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पातळ पोहे, जे आधी व्यवस्थित आपण उन्हात वाळवून त्याला भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे आपले डेली लागणारे जे मसाले असतात ते मक्याचे पोहे मी घेतले आहेत, डाळिया, शेंगदाणे, बारीक हिरवी मिरची आणि बारीक चॉप केलेला कांदा, त्यानंतर धणे, कोथिंबीर आणि कुरमुरे हे साहित्य आपण चिवड्यामध्ये यूज करणार आहोत। तेल गरम करून घेतलेलं आहे आपण आणि आता मी शेंगदाणे व्यवस्थित तळून घेणार आहे। छान आपण तळणार आहोत त्याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत, सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत, की जेणेकरून ते आपल्याला खाताना क्रंची वाटतील, छान वाटतील, कडकपणा येईल त्यांना। शेंगदाण्यांना असे छान व्यवस्थित तेलातून काढून घ्यायचे आहेत। तुमचे जेवढे तुम्ही शेंगदाणे घेणार आहात तुमच्या आवडीप्रमाणे तेवढे ते तेलातून व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण मक्याचे पोहे पण तसेच तळून घेणार आहे गरम तेलामध्ये व्यवस्थित। तुम्हाला जेवढी क्वांटिटी लागते तेवढे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही मक्याचे पोहे वापरू शकता। मक्याचे पोहे पण असे तळून घ्यायचे आहे आणि त्यावर आपण हलकसं मीठ आणि तिखट भुरभुरणार आहोत मक्याच्या पोह्यांवर। त्यानंतर आपण आता सुरुवात करूया रेसिपीकडे। मग आपण स्टार्टिंगला आपण मोहरी आणि जिऱ्याचा तडका देणार आहोत। त्यानंतर धणे टाकणार आहोत थोडेसे, त्याच्याने एक वेगळा स्वाद येतो। मग मी कोथिंबीर टाकलेली आहे, हिरवी कोथिंबीर, ती आधी तेलात त्याच्यासाठी टाकतो आहे की ती कडक आली पाहिजे। त्यानंतर मी कढीपत्ता पण टाकलेला आहे, व्यवस्थित त्याला तो तेलामध्ये कडक झाला पाहिजे, जेणेकरून आपला चिवडा खूप दिवसापर्यंत आपल्याला यूज करायचा आहे, खायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची मी टाकलेली आहे, ती पण आपल्याला व्यवस्थित कडक होऊ द्यायची आहे, छान व्यवस्थित तेलात फ्राय करायची आहे। व्यवस्थित त्याला फिरवून घ्या, फ्राय करा ब्राऊन होईपर्यंत। त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा, तो पण असा व्यवस्थित उभा चिरून व्यवस्थित बारीक कापायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तो छान त्याला ब्राऊन कलर पण येईल आणि तो कडक होईल। अशा प्रकारे आपल्याला तो ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। हलकासा ब्राऊन झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत। मी चिवड्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवली आहे, त्यामुळे मी हळद पण जास्त टाकलेली आहे। तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही त्यामध्ये बाकीचे सामान टाकायचं आहे। हळद, तिखट, मीठ हे तुम्हाला टाकायचं आहे आवडीप्रमाणे। त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे डाळिया। कांदे हलकेसे ब्राऊन झालेले आहेत म्हणून मी आता याच्यामध्ये डाळिया टाकल्या आहेत। त्याला पण आपण व्यवस्थित फिरवून घेऊया, अजून व्यवस्थित त्याला कडक झाले पाहिजे, कारण की चिवडा आपल्याला भरपूर दिवस तो टिकवायचा आहे, ठेवायचा आहे। तर कांदा हा जर आपला ओला राहिला, ब्राऊन नाही झाला, व्यवस्थित कडक नाही झाला, तर चिवडा नरम पडू शकतो, म्हणून कांदा व्यवस्थित तुम्हाला तळायचा आहे। त्यानंतर आपण पोहे टाकून देऊया त्याच्यामध्ये। पोहे टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला फिरवून घेऊया आणि हलक्या तुमचा गॅस तुम्ही कमी आचेवरच ठेवा, जेणेकरून आपण व्यवस्थित पोह्यांना फिरवूया आणि पोहे जळले नाही पाहिजे खाली। त्यामुळे हलक्या आचेवर तुम्ही व्यवस्थित फिरवून त्याला एकजीव करून घ्या मसाल्यामध्ये पोह्यांना। त्यानंतर आपण कुरमुरे त्यामध्ये ऍड करूया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुरमुरेची क्वांटिटी ठेवू शकता। कुरमुरे टाकूनही तुम्ही व्यवस्थित त्याला फिरवून घ्या, एकजीव करून घ्या। मसाला सगळा पूर्ण एकत्र त्याला लागला पाहिजे अशा प्रकारे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बाजारचा चिवडा मसाला पण त्यामध्ये ऍड करू शकता। बिना चिवडा मसाल्याचा पण ते ऑप्शनल आहे। तुमचा चिवडा अगदी छानच लागणार आहे, चवदार लागणार आहे। तुम्ही व्यवस्थित त्याला फिरवून घ्या, हलक्या गॅसवर, हलक्या आचेवर गॅस सुरू ठेवा, जेणेकरून तो चिवडा पण कडक येईल। आणि लास्टला आपण जे मक्याचे पोहे आणि शेंगदाणे जे तळून बाजूला काढले होते ते आपण आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत। ते ऍड करून सुद्धा आपण व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊया, त्याला फिरवून व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि छान त्याला मस्त फिरवून घ्या, एकजीव करा। असा आपला चिवडा हा मस्त खमंग कुरकुरीत कडक चिवडा असा तयार आहे, जो खूप दिवस तुम्ही छान आरामात खाऊ शकता, चहा सोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। एन्जॉय करा, मस्त हा चिवडा खूप छान लागतो। अशाच माझ्या छोट्या छोट्या छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक